असा सगळा कारभार आहे. आता तर शहाणे शहर तुम्हाला सगळं कळतंय. कळत कसं नाही, आमच्यापेक्षा जास्त कळतं तुम्हाला. कळतं पण ओळख नाही म्हणतात ना, ते ह्यालाच आता ते वळवायची टाइम आलेली आहे. आणि ती तारीख आहे 20 तारीख. 20 तारखेला बरोबर वळवा. मग ह्यांना कसं वळवायचं ते आम्ही बघतो. सगळं जास्त वेळ घेत नाही. पुढं साल आमची सभा आहे घोरामडेला उद्याचे 20 तारखेला. नमस्ते, सत श्री अकाल और अस्सलाम वालेकुम। मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूं एक और नए और बेहतरीन व्लॉग में। तो बहुत ही खूबसूरती के साथ जो है लिम्बी चिंचोड़े गांव के इस पावन भूमि में, पुण्य नगरी में जो है हमारे क्षेत्र के अक्कलकोट के होने वाले आमदार यानी सिद्धराम जी म्हेत्रे साहब का जो है आगमन होने वाला है। बहुत ही खूबसूरती के साथ जो है पूरी तैयारी जो है यहाँ पर हुई है लिम्बी चिंचोड़े गाँव के इस आलीशान श्री महात्मा बसवेश्वर चौक के पास, ग्राम पंचायत के पास। तो फिर चलिए इस बेहतरीन कार्यक्रम में शामिल होंगे, इस बेहतरीन मेहरुनुक में शामिल होंगे और देखेंगे किस प्रकार से जो है सिद्धराम जी म्हेत्रे साहब की पूरी रैली होती है। लिम्बी चिंचोड़े गाँव में पूरा कार्यक्रम होता है। इंशाल्लाह उनका जो इंटरव्यू लेने का भी एक इंटेंशन है अपना। तो देखेंगे किस प्रकार से पूरा कार्यक्रम होता है। चलिए शुरू करते हैं आज के इस ब्लॉग पर, देखते हैं क्या होता है। बहुत ही खूबसूरती के साथ म्हेत्रे साहब का जो है आगमन हो चुका है लिम्बी चिंचोड़े गाँव के पुण्य नगरी में। माशाअल्लाह रमेश अन्ना पाटिल जी और उसके साथ साथ म्हेत्रे साहब का जो है आगमन हो चुका है लिम्बी चिंचोड़े गांव के इस पावन भूमि में। हम तुम्हारे साथ हैं। बहुत ही शानदार जो है ये ताफा धीरे धीरे करके लिम्बी चिंचोड़े गांव के ग्राम देवत श्री जगत गुरु रेवण सिद्धेश्वर महाराज जी के आलीशान मंदिर की तरफ बढ़ते हुए, जहां पर लिम्बी चिंचोड़े गांव के बहुत सारे जो है प्रतिष्ठित नागरिक, हर उम्र के जो है लोग यहां पर शामिल हैं। बेहतरीन तरीके से रमेश अन्ना पाटिल और उसके साथ साथ हम सबके लाड़के नेता सिद्धराम जी म्हेत्रे साहब के जो है स्वागत में। बहुत ही खूबसूरत है भाई, बहुत ही खूबसूरत, माशाअल्लाह। बहुत ही खूबसूरती से जो है ये पूरा रैली लिम्बी चिंचोड़े गांव के बेस से आगे बढ़ के जो है गांव के श्री जगत गुरु रेवण सिद्धेश्वर महाराज जी के मंदिर की तरफ बढ़ते हुए इस बेहतरीन जो है रैली में
लिम्बी चिंचोड़ी गांव के सभी समाज के, सभी धर्म के, सभी जात के, सभी पंथ के, सभी वर्ण के लोग जो है शामिल हैं। और सबसे बड़ा हाथ जो है यहाँ पर लिम्बी चिंचोड़ी गांव के नूरवंशी पाटिल घराने का और उसके साथ साथ नरोड़े कंपनी का जो है हमें देखने के लिए मिल रहा है। माशाल्लाह बहुत ही खूबसूरत। बहुत ही शानदार। विजय असो। बहुत ही खूबसूरती से जो है लिम्बी चिंचोड़ी गांव के इस पावन भूमि में हमारे अक्कलकोट विधानसभा क्षेत्र के अधिकृत उम्मीदवार कांग्रेस के माननीय सिद्धाराम जी मेहत्रे साहब का जो है आगमन हो चुका है। बहुत ही खूबसूरत जो है स्वागत सत्कार उनका लिम्बी चिंचोड़ी गांव के इस पूरे मजमे के द्वारा किया गया है, लिम्बी चिंचोड़ी गांव के सभी जनते के द्वारा किया गया है। बहुत ही खूबसूरती से अभी थोड़ी देर में उनके बेहतरीन प्रचार का जो है कार्यक्रम शुरू होगा। बहुत ही खूबसूरत जो है भाषण अभी दिया जाएगा। माशाल्लाह बहुत ही शानदार जो है यहाँ पर ये प्रचार सभा जो है लिम्बी चिंचोड़ी गांव में होने वाली है। माशाल्लाह बहुत ही शानदार। चलो आज 250 अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय सिद्धारामजी मेहत्रे साहेब प्रचार दौऱ्यानिमित्त आज लिम्बी चिंचोळी गावात आले। त्यांचं मी लिम्बी चिंचोळी गावाच्या वतीनं स्वागत करतो। आगतम स्वागतम सुस्वागतम। तसेच त्या तालुक्याचे विधानसभा सिद्धरामप्पा पाटील यांचे चिरंजीव रमेश पाटील साहेब यांचंही स्वागत करतो। तसेच दक्षिण सोलापूरचे माजी सभापती पुरुषोत्तम मेहत्रे यांचंही स्वागत करतो। आणि बाकी आमच्या गावचे नेते शिक्षणजी नवळे यांचंही स्वागत करतो। आणि इथे जमलेले सर्व माझे ग्रामस्थ आणि मित्र बंधू आणि भावांनो, आज महाराष्ट्राला परिवर्तनाची गरज आहे आणि हे एक संघर्षाचा लढा आहे। ते मेहत्रे साहेब पराभवानंतरही न खचता धैर्याने सामर्थ्याने या तालुक्याच्या गोरगरिबांचं काम करत राहिले। या देशात आणि या राज्यात भारतीय जनता पार्टी सत्ता असताना फक्त खोटं बोलणं आणि एकमेकांमध्ये भांडण लावणं, जातीचं राजकारण करणं ह्या पलीकडे त्यांनी काही केलं नाही। आणि ज्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जे महाविकास आघाडीचा झटका त्यांना बसलेला आहे, त्यांनी एकदम काय महाविकास आघाडीचे 31 सीट आलेत, त्याचा त्यांना एक मोठा झटका बसला। झटका बसल्यानंतर आता त्यांना कळलं की येणारा विधानसभा हे आपल्या हातात नाही, म्हणून त्यांनी काय केलं, एक डोकं लढवून काय केलं, काँग्रेस ज्या कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार आहे तिथं महालक्ष्मी योजना म्हणून स्त्रियांना दर महिना 2000 रुपये देतात, ते तिथली कॉपी त्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं काम केलं। त्याच्यावरून एक उदाहरण तुम्हाला एक गोष्ट सांगतो काय असतं, म्हणजे कशासाठी त्यांनी हे लाडकी बहीण योजना काढलं। छोटा गोष्ट आहे सांगतो। एका गाव असतं ते आळवीचे परवा शेगावला सभा होतं, तिथं आळवीचे पाटील सांगितलं त्याने एक थोडक्यात चांगलं समर्पक उदाहरण आहे। एक परिवार असतं, परिवारामध्ये सासू आणि सून असतात। ग्रामीण भागात कसं मनोरंजनाचं काही सुविधा नसल्यामुळं दरवर्षी त्या गावाचं जत्रा भरत असतात आणि त्या जत्रेच्या नाटकाला सून आणि सासू नाटक बघायला जातात। जेव्हा नाटक बघायला गेल्यावर सून काय करते, नेताना एका सतरंजी घेऊन जाते सोबत आणि सासू खाली बसायला लागली की काय म्हणते, सासू तुम्ही बसू नका खाली, थांबा मी हातरते, त्याच्यावर बसा, तुम्ही खाली बसल्यावर छान वाटत नाही। मग हातरल्यावर सासू बसते, मग सासूचं लक्ष पुढं जात आहे,
पुढं गेल्यावर सासूची मैत्रीण पुढं बसलेली असते. अरे तू तिथं बसली, मी येते थांब म्हणून सासू इथून उठून मग तिथं जाते. तिथं गेल्यावर पण ती सून काय परत घेऊन सतरंजी घेऊन परत तिथं जाते आणि अजून तिथं जाऊन थांबा बसू नका ह्याच्यावर बसा म्हणून सतरंजी हातरल्यावर तिथले आजूबाजूच्या बायका असते सांगणार आहेत त्याला सुनेला म्हणते का ग एवढं तुझ्या सुनेचं सासूचं एवढं जीव लावायला लागली, एवढं काळजी करायला लागली, काय किती तुमचं दोघांचं प्रेम आहे म्हणते. सून काय म्हणते माहित आहे, तर मी ते माझ्या सासूचं काळजी करे ना, माझी सासू जी साडी नेसली ती माझी नेसली ते घाण होऊन त्यांचं काम इथं बिघडलंय महाराष्ट्रामध्ये. त्यांच्या सीट पडले लोकसभेला म्हणून कसं तर महिलांचं मतदान त्यांच्या बाजूला यावं, कारण तरुण त्यांच्या पाठीशी नाही. मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे, असं जे ग्रॅज्युएशन अबव ग्रॅज्युएशन आहेत ते लोक त्यांना मतदान केलं नाही लोकसभेला. त्यासाठी त्याला कुठं तर त्यांचा कमीपणा भरून काढण्यासाठी हे लाडकी बहीण योजना काढल्या. आपण तुम्ही सर्वजण आपण आपल्या घरातल्या स्त्रियांना, आई वडिलांना, वहिनीला वगैरे तुम्ही समजावून सांगा की येणाऱ्या सरकार महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महालक्ष्मी योजनेदरम्यान 3000 रुपये प्रत्येक महिन्याला स्त्रियांना देणार आहे. कारण त्यांनी 1500 देऊन त्यांनी प्रयोग केलेत. आपण जे आपल्या कर्नाटकमध्ये आहे तेच इथं राबवणार आहे. फक्त 2000 आहे, आपण 3000 करणार आहे. आणि आपल्या शेतकऱ्यांना सांगण्याचं महाविकास आघाडीचं काल आमच्या गावाच्या आणि युवक काँग्रेसच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो. स्वागतम तुमचा आभार आहे. असं महिला शक्ती साहेबांच्या पाठीशी, मातृशक्ती साहेबांच्या पाठीशी असल्यामुळं यावेळेस निश्चित साहेबांचा प्रचंड मताने विजयी होणार आहे, त्याच्यात वाद नाही. फक्त आता प्रश्न पडलाय आमच्या गावात साहेबांना लीड होणार आहे, किती लीड होणार आहे ते आपल्या सर्व ग्रामस्थांवर आपण साहेबांच्या अपेक्षा. आमच्या गावामध्ये जास्तीत जास्त जे गाव साहेबांच्या हक्काचे गाव आहेत त्या गावामध्ये जास्तीत जास्त लीड झालं पाहिजे. आता नरवळे साहेब तर आहेत, पाटील आहेत, आम्ही आहे, माळी समाज आहे, सर्व आपण साहेबांच्या जवळचे लोक आहेत. तर आमच्या गावामध्ये जवळजवळ 80% मतदान हे मेत्रे साहेबांना झालं पाहिजे असं साहेबांचं अपेक्षा आहे. त्यासाठी आपण सर्वांना कळकळीची विनंती आहे. साहेबांचं चिन्ह आहे हात हात हात. साहेबांचं अनुक्रमणिका क्रमांक आहे 4. हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी आपण सर्व लिंबी चिंचोळी वासियांनी येत्या 6 दिवसामध्ये जसं जमेल तसं साहेबांसाठी आपण वेळ देऊन लोकांना जास्तीत जास्त मतदान करायला लावं. हे हक्काचं गाव आहे. आपण साहेब जाता येता कधीही येतात. आपण साहेबांचा विजय निश्चित आहे. आपण मागं राहू नये लिंबी चिंचोळी वासियांनी. आणि त्या गावामध्ये 80% मतदान साहेबांना पडावं आणि त्या पडण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतो साहेब. आणि 100% मधलं आम्ही 80% मतदान तुम्हाला करायचं आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी तुम्हाला ग्वाही देतो. आमच्या जास्तीत जास्त झालं तर 100% करायचं पण आपण प्रयत्न करतो. असं तुमच्या विजयाला या जगद्गुरु रेवण सिद्धेश्वरांनी आशीर्वाद द्यावा तुम्हाला, आम्हाला आणि आपल्या काँग्रेस पार्टीला आणि आमच्या पदाधिकाऱ्यांना काम करायला आशीर्वाद द्यावा असं देवाच्या चरणी प्रार्थना करून माझे 2 मनोगत समाप्त करतो. आणि आमच्या गावचे नेते शिवसेनेचे नरवळे यांनी आपले 2 शब्द व्यक्त करावा अशी विनंती करतो. कोण बनेगा करोडपतीमध्ये गाजले आहे असं रियाज पाटील यांनी त्यांचे बहुमोल विचार आम्हाला मांडावे आमच्या समोर असं विनंती. तमाम जमलेले राष्ट्रवादी सदस्य, ग्रामस्थ मंडळी आणि माझ्या बंधू भगिनी, मी जास्त काय भाषण करत नाही, पण काँग्रेस पक्षाने देशासाठी जे योगदान दिलं आहे त्या योगदानाला जागून लोक म्हणतात 75 वर्षात काय झालं, 70 वर्षात काय झालं, ते जे जुने पुराणे लोक आहेत त्यांना माहिती की काँग्रेसनं काय केलं. आता सांगून फायदा येते काळामध्ये आपल्याला गुणगान झाल्यासारखं होतं. देशाला कुठला देश कुठं आला आणि आता आणि हे देश कुठं नेऊन ठेवला आहे ह्याच्या विचार करून सर्वांनी काँग्रेसच्या पाठीमध्ये उभं राहावं आणि मेत्रे साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करावा अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अक्कलकोट विधानसभाच्या प्रचारानिमित्त आपल्या गावात आलेले आमचे नेते आदरणीय मेत्रे साहेब
आदरणीय आता आमचे मित्र आमचे नेते महाराष्ट्रात आदरणीय रमेश पाटील साहेब, आमचे महाराष्ट्र मित्र साहेब आणि आमच्या गावातले सर्वच प्रतिष्ठित व्यक्ती, बंधू आणि भगिनींनो, विधानसभेचा निवडणूक चालू झालेला आहे. काँग्रेसनी आजपर्यंत म्हणजे काँग्रेस सोडा म्हणजे मेत्री साहेबांनी आजपर्यंत आमच्या गावाला भरपूर दिलेला आहे. आपल्या गावाला पद दिलेलं आहे. सर्व जे जे आपण मागितलं ते आपल्या गावाची सर्वांची इच्छा साहेबांनी पूर्ण केलेली आहे. ते आपली आता जबाबदारी आहे सर्वांची. ती परतफेड करायची आपली जबाबदारी आहे. आपल्यावर एक जबाबदारी गावच्या वतीनं आपण त्यावेळेस जे आपण साहेबांनी जे आपल्याला दिलं होतं ते परत आपल्याला द्यायची वेळ आलेली आहे. त्यामुळं ते कसं द्यायचं ते बदनारूपी आपण परत द्यायचं साहेबांना. त्यामुळं जास्त सांगण्यासारखं भरपूर आहे. साहेब बोलते सगळं. साहेब रमेश पाटील पण बोलणार आहेत. मी एवढंच सांगतो आपल्या सर्व गावकऱ्यांना, सर्व जे काय आपले मतभेद आहेत ते सर्व बाजूला ठेवून साहेबाचा स्वभाव आणि साहेबाकडे बघून आपण मतदान करायच्या वेळेस. कारण साहेबाचा स्वभाव एक मन मिळवणं स्वभाव आहे. कधी कोणाला दुखवत नाही साहेब. त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर आपल्याला हे वाटतं, आपलंसं वाटतंय. म्हणून मी सर्व गावकऱ्यांना हात जोडून विनंती करतो, ह्या वेळेस जे काही आपल्या मनात असेल ते असू दे, पुढच्या वेळेस करू आपण. पण ह्या वेळेस आपण काँग्रेसला मतदान करायचं आहे. साहेबाचं चिन्ह हात आहे, 4 नंबर बटन आहे. सर्वांनी 4 नंबर बटन यावेळेस दाबायचं आहे आणि आपल्या गावातलं प्रचंड असं मताधिक्य साहेबांना द्यायचं आहे. एवढंच त्या निमित्तानं सांगतो आणि माझं 2 शब्द संपतो. रमेश पाटील यांनी आपल्या मनावर व्यक्त करावं. ಇವತ್ತು ನಾವು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಮೇತ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಉಮೇದುವಾರ 2024 ಕಾಲ ಮತದಾನ ಮಾಡಕ್ಕೆ ಕೇಳೋಕೆ ಬಂದಿದ್ದೆವು. ಈಗಿನ ಇಲೆಕ್ಷನ್ ಖರೆ ನಡೆದಂದ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರುದ್ಧ KJP ಅದ. KJP ಅಂದ್ರೆ ಯಾರಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಅರ್ಥ ಆಗಿಲ್ಲ. ಅದು KJP ಮಾಡ್ತಾರೆ ಕಾಯ್ ಮರಾಠದ ಹೇಳಿ ಕನ್ನಡ ಎರಡು ಮಾಡ್ತಾರೆ. KJP ಅಂದ್ರೆ ಯಾರು? ಈಗ ಮೇತ್ರೆ ಸಾಹೇಬರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ದವ್ರಲ್ಲ, ಇವ್ರಿಂದ ಶಿವಸೇನಾ ಅದ, ಅದು ಬಿ ಒರಿಜಿನಲ್ ಅದ. ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ ಅದ, ಅದು ಒರಿಜಿನಲ್ ಅದ. ಮತ್ತು ನಾವು ಒರಿಜಿನಲ್ BJP ಇವರಿಗೆ ಪಾರ್ಟಿ ಕೊಡಬಾರ್ದು ಅಂತಂದು ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಸಂಘಟಿದ್ವಿ. ಮತ್ತು ನಾವು ಒರಿಜಿನಲ್ BJPದವ್ರು ಇವ್ರು ಸಂಘಟ ಇರ್ಬೇಕಂದ್ರೆ ಅದು ಏನು ಒಂದು ಕಾರಣ ಇದ್ದಿರ್ಬೋದು. ಕಾರಣ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಬರೀ ನಮ್ಮ ತಾಲೂಕದ ಏನು ಬಿ ಶೇತಕರಿ ಉದ್ಯೋಗ ದಂಧ ಇದು ಸಹಕಾರ ಕಾರ್ಖಾನ ಮತ್ತು ಕೆಡವ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ. ಮೇತ್ರೆ ಸಾಹೇಬ್ರದ್ದು ಕಾರ್ಖಾನ ಅದ, ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಅಡಚಿನ ಥರದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ. ಇಲ್ಲಿ ನಮ್ದು ಗೋಕುಳದು ಶಿರ್ದಿಯದ ಅವನೇ ನಾವು 2-3 ದಿನ ತಳಗಲ್ಬೇಕು, ಅವನ್ನ ಭಾಳ ಅಡಚಿನ ಮಾಡಬೇಕು, ನಾವು ಬೆಳೆ ಮಾಡಬೇಕು. ಅಂದ್ರೆ ಉದ್ಯೋಗ ದಂಧ ತಾಲೂಕದ ಶೇತಕರಿ ನಾವು ಕಬ್ಬು ಹಾಕೋದನ್ನು ಶೇತಕರಿ ಬಾಗಳು ಸಾಲಿ 8ನೇ 10ನೇ 11ನೇ 12ನೇ ಕಲ್ತಿರ್ತಾರೆ. ಅವು ಪಾರ್ವಳಿಯಲ್ಲಿ ಹೋಗೋ ಸಹಕಾರಿ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗೋರು. ಅಂಥ ಪಾರ್ವಳಿಗೆ ಅಂಥ ಕೆಲಸ ಸಿಗಬಾರ್ದಂಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಮನೆ ಕೊಡಿಸೋದು ಬಂದು ಮಾಡೋದು. ಉದ್ಯೋಗ ಅಂದ್ರೆ ಯಾರು? ನಿಮ್ಮದೇ ಹೊರ ಪವರ್ ಗಿಡ ಮಾಡ್ಯಾರ ಯಾರು ಹೇಳ್ರಿ? ಮಾಡಿ ಇಲ್ಲೇ ಮಗಲಾಗ NTPC ಅದ ಮಾಡ್ಯಾರ ಯಾರು? ಮತ್ತು 1000-2000 ಮಂದಿ ಕೆಲಸ ಹೋಗ್ಯಾರಲ್ಲ. ಇಲ್ಲೇ ಮಗಲಾಗ ಅದು ಪವರ್ ಗಿಡ ಮಗಲಾಗ 2-3 ಸಿಮೆಂಟ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಅವು. ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲೇ ಶೇತಕರಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೆಲಸ ಹೋಗ್ಯಾರನಿಲ್ಲ. ಹಿಂಗೆ 4-5 ಹಜಾರ್ ಶೇತಕರಿಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ದಂಗೆ ಅವ್ರ ಹಚ್ಚ. ಅವ್ರ ದಂಗೆ ಅಂಥವ್ರು. ಇವ್ರ ದಂಗೆ ಅಂಥದ್ದು ಹೊಟ್ಟೆ ಬೇಕು ಕಾಲು ಹೇಳೋದು, ಉದ್ಯೋಗ ದಂಧ ಬಂದ್ ಮಾಡೋದು, ಇಂಥ ದಂಧ. ಅದರಿಂದ ನಾವೇನು ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಎಲ್ಲ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ನಾವೆಲ್ಲನೇ ಈ ಮೇತ್ರೆ ಸಾಹೇಬ್ ಓಡಿಸ್ತೋಗ್ಬೇಕು. ಮೇತ್ರೆ ಸಾಹೇಬ್ ಓಡಿಸ್ತರ್ಬೇಕಂದ್ರೆ ಬಿ ಯಾಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಮೇತ್ರೆ ಸಾಹೇಬ್ ಓಡಿಸ್ತಾರೆ. ದಿನಾಗ ನಾವು ಮಾಳೆ ಆಂದೋಲನಕ್ಕೆ 80% ಮತ, 80% ಯಾಕೆ 100% ಬೇಕು. ನಿಮ್ಮ ಕೇಳಿ ತುಂಬ ಕೊಡೋರು ಯಾರು? ಕೇಳಿ ತುಂಬ ಕೊಡೋರು ಯಾರು? ಬರೋಬ್ರ ಅಲ್ಲಿ ಪಾರ ದುಡ್ಡು ಬೀಳ್ತಾಕ ಎಲ್ಲ ಕೆರಿ ತುಂಬ ಕೊಡೋರು ಇವ್ರು. ಕುರ್ನೂರು ದಾವನ ಮಂಜೂರು ಮಾಡಿ 4-5 ಆಮದಾಳು ಮಧ್ಯಾಹ್ನ ಹೆಸರು ತೊಗೊಳಲ್ಲ. ಎಲ್ಲರೂ ಹಿನಾತಿನ ಪಟೇಲ್ ಹೇಳೋದು ಈಗಿಂತ ನಮ್ಮ ಅಪ್ಪನ ಹೇಳೋದು. ಈ ಕಡೆ ದಕ್ಷಿಣದಾಗ ರತಿಕಾಂತ್ ಪಾಟೀಲ್ ಹೇಳೋದು, ಗುರುನಾಥ್ ಗೌಡ ಹೇಳೋದು, ಯೋಗಾಚಿ ಸಾಹೇಬ್ ಹೇಳೋದು. ಎಲ್ಲರೂ ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಕಷ್ಟ ಮಾಡ್ಯಾರ. ಅದರಿಂದ ನೀವು ಖಾಯಂ ಸ್ವರೂಪ ಇಲೆಕ್ಷನ್ ಬಂದರೂ ನೀರು ಬಿಟ್ಟೋದು ಇಂಥದ್ದಂಗಿಲ್ಲ. ದರ ವರ್ಷ ಇವೆಲ್ಲ ಕೆರೆಗಳು ತುಂಬಬೇಕು. ನಿಮ್ಮ ಶೇತಕರಿಗೆ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಬಂದಾಗ ನೀರು ಬರಬೇಕು, ಶೇತಿ ಉದ್ಯೋಗ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು. ಮೇತ್ರೆ ಸಾಹೇಬ್ರ ಕಾಲ ಒಂದು 14 ಜನ ವಂಚಿತ ನೀರಿನಿಂದ ಅದು ಪೂರ್ಣ ಆಗಬೇಕು. ದೇಗಾ ಎಸ್ಪೋ ಕೆಲವು ದಿನ ಪೂರ್ತಿ ಕರಿಸಿ ಹಿಡಿದು ತಳಭಾಗ ಜೋರು ಹಿಡಿದು ತಳಭಾಗದ ನೀರು ಆಗಬೇಕು. ಶೇತಕರಿ ನೀರು ಸಿಗ್ಬೇಕಂತ ನಾವೆಲ್ಲ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಮೇತ್ರೆ ಸಾಹೇಬ್ಗೆ ಎಲ್ಲ ಶೇತಕರಿ ಕಾಲ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ನೋಡಾಸ್ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ನಾವು ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ವಿ.
ಮತ್ತು ಅವ್ರು ನಾನು ಒಂದು ತೆರೆ ಒಂದು ಕನಸು ಮತ್ತು ಒಮ್ಮೆ ಹಿಂಗಪ್ಪ ಈ ಮಿತ್ರ ಸಾಹೇಬ್ ಹಿಂಗೆ 2004 ಇವರೇ ಆಮದಾರ ಆಗಿರು ಬರೋಬರ ಮಂತ್ರಿ ಆಗಿರು 2014 ನಮ್ಮ ಪರವಾಗಿತ್ತು ಖರೆ ಮಿತ್ರ ಸಾಹೇಬ್ ನೋಡಾಶ್ ಬಂದರು ಅದರ ಸರ್ಕಾರ ಹಾಳಾಗಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಇತ್ತು ಇವ್ರು ಮಂತ್ರಿ ಆಗಿಲ್ಲ ಈ ಸರಿ 2024 100% ಸರ್ಕಾರ ಬರ್ತದೆ 100% ಮಿತ್ರ ಸಾಹೇಬ್ ಮಂತ್ರಿ ಆದ್ರೆ ಉದ್ಯೋಗ ಬರೋ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ನೀರು ಬಿ ಸಿಗಾವು ಉದ್ಯೋಗ ಬಿ ಅದಾವು शेतकरी ಮಕ್ಕಳು ಯಾರು ಇಂಜಿನಿಯರ್ ಅರ ಡಾಕ್ಟರ್ ಅರ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಸಿಗ್ತದೆ ಅದ್ರ ಕಾಲಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಬಿ ಇವ್ರಿಗೆ ಬಿ ಮತ್ತು ಅದು ಬಿ ನಶೀಬ್ಲಿ ಅದು ಬಟನ್ ಹೊಡೆದ್ ಬಿ 4 ನಂಬರ್ ಯಾವ ಅದು ಬಿ 4 ಯಾವ ನಾ ಹಿಂಗೆ ಅನ್ನಿಸ್ತದೆ ಎಲ್ಲ ಊರು ತಿರುಗಾಡಿದೆ ಒಂದು 5-6 7 ದಿನ ಮಿತ್ರ ಸಾಹೇಬ್ ಸಂಗಡ ತಿರುಗಾಡ್ತಾರೆ ಖರೆ ಸಾಹೇಬ್ರ ಮಿತ್ರ ಸಾಹೇಬ್ರ ನಿಮ್ಮ ಲಡತ್ ಯಾರು ಸಂಗಡ ಅಂತ ಹೇಳಿದಾರೆ ಏನು ಹೋದಾಗ 70% 80% 100% ನೀವು ಲಡತ್ತೆ ಇಲ್ಲ ಅನ್ಸುತ್ತದೆ ನಂಗೆ ಅನ್ಸುತ್ತೆ ನೀವು ಶೂಟ್ ಫಿಗರ್ 40,000 ಆತನ ಅನ್ಸುತ್ತೆ 40,000 ಮತ್ತೆ ನೋಡಕ್ ಬರ್ತದೆ ಅನ್ಸುತ್ತೆ ನೀವು 80% ಎಲ್ಲ ಏನಿಲ್ಲ 100% ಮಾಡ್ರಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಉದ್ಯೋಗ ದಂಧಿ शेतकरी ಮಕ್ಕಳಿಗೆ ದಂಧಿ ಮುಂದೆ ಯಾವ ಕಾರ್ಖಾನೆ ಅಡಚಣೆ ಬರಲ್ಲ ಇದೆಲ್ಲ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಮಿತ್ರ ಸಾಹೇಬ್ರ 100 ಯಾಕೆ ಒಳ ಒಂದು ಯಾವ ಸ್ವರ್ವಶಿ ಆಗಿರೋದು ಬಂದಿಲ್ಲ ಹಾ ಮಾಡಿ ಮಿತ್ರ ಸಾಹೇಬ್ರ ಪ್ರಚಂಡ ಮತದಲ್ಲಿ ನೋಡಿಸ್ಬಿಟ್ರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರು ಮಾತು ಸಂಪರ್ಕ ಜೈ ಜೈ आजच्या या प्रचार सभेमध्ये आताच आपल्या समोर बोललेले माननीय रमेश पाटीलजी माजी सभापती गुरु मेत्रे मार्केट कमिटीचे माजी उपसभापती माननीय सीताराम ढवळेजी आपल्या गावचे सर्व मुजूर नेते मंडळी विश्वा मोदी पटेल गायकवाडजी उपस्थित सर्वच मान्यवर उपस्थित ग्रामस्थ मतदार बंधू भगिनी उद्याच्या 20 तारखेला आपल्याला विधानसभेसाठी मतदान करायचं ही एक ऐतिहासिक निवडणूक होणार आहे ही निवडणूक कोणाला तरी आमदार मंत्री किंवा सरकार बनवण्यापुरतं मर्यादित नाही ही निवडणूक भावी पिढीचं भविष्य घडवणारी निवडणूक ठरणार आपण बघता बेरोजगारी वाढलेली आहे नवीन मुलांच्या हाताला शिकून तसेच काम नाही ते लोक दुनियाचं आश्वासन दिले वर्षाला 2 कोटी नोकरी करू असं करू तसं करू ते तर दिलं नाही पण काँग्रेस पक्षाने 65 वर्षामध्ये जे कमवलं होतं ती संस्था तयार केली होती ज्याच्यामध्ये हजारो कर्मचारी काम करत होते ते सगळे विकून टाकले होते नोकऱ्या कुठे म्हणला महाराष्ट्र बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कितीतरी चांगले उद्योग येऊ घातले होते त्या लोकांनी ते उभा केलं नाही ते जर उभारले असते महाराष्ट्राचं उत्पन्नही वाढलं असता आणि आपल्या महाराष्ट्रातल्या 6 लाख युवकांना नोकरी मिळाली त्यांचा राग आहे आपल्या महाराष्ट्रावर कारण सुरुवातीला गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही मुंबई राज्य होते संयुक्त मुंबई प्रेसिडेन्सी 1960 साला फाळणी झाली त्यानंतर ते मुंबई भागात होते महाराष्ट्रवाले मुंबईत यायला तयार मोठा संघर्ष झाला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभा राहिली 100 लोक शहीद झाले 105 लोकांनी तेव्हा कुठं मुंबई आपल्याला मिळाली तेव्हापासून तरी मुंबईवर राग आहे कारण देशाची राजधानी दिल्ली असली तरी सुद्धा देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे संपूर्ण देशाचं जेवढं इन्कम आहे त्याच्यात 30% इन्कम एकट्या मुंबई शहरातनं मिळतो आपल्या देशात म्हणून ते गुजराती लोकांचं मुळ होतं की घ्यावं म्हणून ते मिळाले म्हणजे उद्ध्वस्त करायचं काम चालू तुम्हाला माहिती आहे आता उद्योग नेते सगळे पाठवले त्यांनी तिकडे बुलेट ट्रेन तिकडे भोजे आपल्या महाराष्ट्रावर बुलेट ट्रेन जाणार अहमदाबाद का दुसऱ्या सिटीत आहेत का इकडे महाराष्ट्रामध्ये जायला पैसा महाराष्ट्राचा लागतो महाराष्ट्राच्या जनतेच्या कष्टाचं जे कर रूपाने जमा झालेला पैसा आहे तो पैसा घेतात आणि तिकडे सोय करू त्यांनी म्हणून यासाठी आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल
काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे, धनगर समाजाचं आंदोलन चालू आहे, आदिवासीचं चालू आहे, कोळी समाज चालू आहे, लिंगायत समाज चालू आहे. तेवढं सगळ्या समाजामध्ये भांडण बसत नाही. ते कमी होतं की काय, ते लाडकी बहीण योजना काढूनच नवऱ्या बायकोमध्ये भांडण लावलं. हा 5-6 प्रकारे वीज पिटवलं अलीकडच्या काळामध्ये. 4 दिवसापूर्वी मी अक्रोडवर येत होतो. अक्रोडवर आमचे 4-5 भगिनी उभारल्या होत्या, हात केले मला. थांबलो, मला म्हणले खाली उतरलो. विचारलो काय ताई? अरे बाबा 1,500 प्रमाणे 3 महिन्याचं 3,500 पाठवलं तुम्ही. आणि ते पण दसऱ्याच्या वेळेला देवी समोर 2 दिवा लावा लागतात मोठे 15 दिवस पौर्णिमेपर्यंत. ते 15 दिवस दिवे जाळलो, ते तेलाला 5,000 गेले, अजून 500 दे म्हणली. मी म्हणलं ताई मी नाही आहे. मग नाही असं तर का फार दिवस तूच होतं की? फार दिवस होतो पण आता नाही. मग आता काय करणार? मी म्हणलं ताई काही काळजी करू नको. उद्याच्या 20 तारखेला हाताचं बटन आहे तिथं, ते बटन दाबा, तुला महिन्यात 3,000 रुपये देतो म्हणून सांगितलं. आमचा आला जाहीरनामा, अवघड चांगला जाहीरनामा आता आला आमचं की प्रत्येक महिन्याला 3,000 महिना देणार. बस फ्री. पिशवी घेतले की निघायचं, ते बोर्ड बघायचं, बसायचं जाऊन बसमध्ये. मीच असते महाराष्ट्रावर कुठं का फिरेना. सगळं देवदेव करून या. कर्नाटकमध्ये करते सगळे आमच्या भगिनी. आता फक्त जाताना एक 8-10 दिवसाचं भाकऱ्या काढून जाऊ, कारण हे उपाशी पडून नये बाहेर. शेतकऱ्यांचं 3 लाखाचं कर्ज माफ. सगळ्यांना सांगतो, कुणाचं 3 लाखापर्यंत कर्ज असेल तर भरू नका. आघाडीचं सरकार येणार आहे 100%. मार्चपर्यंत तुमचे सगळे कर्ज क्लिअर करतात. हे लोक शिकत बसले, त्यांना हाताला काम नाही म्हणून यांना नोकरी लागेपर्यंत स्टायपंड म्हणून 4,000 रुपये महिना देणार आहे. 4,000 25 लाखाचं विमा कवच आहे, आरोग्य विमा कवच. कारण तुम्ही बघता सगळेजण दवाखान्याचे बिल भरायचं म्हणलं तर चांगले दम लागतो. आता एवढं भरमसाठ बिल वाढलेलं आहे. गरीब लोकांचा काही विचारची सोय नाही. म्हणून त्यासाठी आरोग्य विमाचं 25 लाखाचं कवच तुम्हाला दिलेलं आहे. ते आमच्या सरकारने केलेलं आहे. कर्नाटकात केले, तेलंगणामध्ये केलेलं आहे, हिमाचल प्रदेशमध्ये केलेलं आहे. हे सध्या चालू आहे. म्हणून उद्या ते मुख्यमंत्री कुंभारीला सिद्धरामय्या ते सांगतील सगळं त्यांच्या सभेमध्ये त्यांचं काय काय म्हणून. संध्याकाळी 6 वाजता सभा आहे कर्नाटकचे सीएम. हे आम्ही काँग्रेसच्या ज्या ठिकाणी सरकार तिथं आम्ही केलेलं आहे, तिथं महाराष्ट्रामध्ये पण 100% करणार. कारण राहुल गांधींनी दिलेलं वचन आहे, ते वचन कधी केलं जाणार नाही. शेतकरी एवढं संकटात आहे. शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही. पहिल्या काँग्रेसच्या काळात डॉक्टर मनमोहन सिंग साहेब असताना पंतप्रधान, देशाचे अर्थमंत्री तेव्हा आदरणीय पवार साहेब होते कृषी मंत्री. त्यावेळी शेतकऱ्यांचं 72,000 कोटी कर्ज माफ केले. 72,000. त्याच्यानंतर पुढे गेले. फक्त आपलं आघाडी सरकार होतं महाराष्ट्रामध्ये. उद्धव ठाकरे साहेबांनी 2 लाखाचं कर्ज माफ केलं. हे सगळं काँग्रेसने केलेलं आहे. सगळे त्यांनी कुणाचं कर्ज माफ केलं माहिती आहे का तुम्हाला? कुणाचं कर्ज माफ केलेली? पुंजीपती लोकांचं. अदानी अंबानी सारखे 8-10 उद्योगपतीचं कर्ज माफ केलं माहिती आहे का तुम्हाला? 16.5 लाख कोटी. 16.5 लाख कोटी म्हणजे किती माहिती आहे का? 16.5 लाख कोटी म्हणजे आपल्या देशातले जेवढे शेतकरी आहेत आता त्या सगळ्यांच्या 7-12 उतावर जे कर्ज आहे, बोजे आहे, ते सगळे एकत्र करून एकदा नाही 24 वेळा माफ केलं तर जी रक्कम आहे ती रक्कम म्हणजे 16.5 लाख कोटी. कोट्यवधी शेतकऱ्याचं कर्ज तर नाहीच नाही, त्यांच्या मित्रांचं सगळं कर्ज माफ केलं. काय जरूर नाही त्याला थोडं द्यायचं 8-10 लोकांना.
शेतकऱ्यांना तर दावाचे चालले, उलट ह्याच्यावर टॅक्स बसवले, जीएसटी बसवली तुमच्यावर. आता तुम्ही औषध आणि खत घेतलं 1 लाख रुपयाचं, 18% जीएसटी आहे की नाही? आहे की. 18,000 रुपये घेतले तुमच्याकडनं आणि देतात किती तुम्हाला? 6,000 वर्षाला. सरळ 12,000चं चुनार असेल तुम्हाला. म्हणजे नुसतं फसवण्याचं काम चालू आहे. आता सांगितलं ना ते लाडकी बहीणला 1500 दिले आणि तिचं बजेट किचनचं 5,000 रुपये झालं. तेल वाढला, सगळे किराणा सामान वाढलं, गॅसची किमती वाढल्या, स्टॅम्प पण 100 रुपयाचं 500 केलं, 200,000. म्हणजे एका हाताने 50 रुपये द्यायचं, दुसऱ्या हाताने 500 काढून घ्यायचं. असं हे सरकारचं काम. पहिलं असं कधी नव्हतंय. आज चांगला होता सगळं. आणि इथं तर आमच्या तालुक्याचं का नुसतं कोटीची उड्डाणे आहेत. नुसतं दर आठवड्याला 100 कोटीची बातमी येते. मी पेपर वाचतो, मी तर जास्त पडतो, तुम्हाला माहित आहे. माझ्या एवढं कोणी करत नाही. मी बघलो दर 100 कोटी दर जमीन कुठे दिसेल ना ते कोणी कुठे पुस्तक मोबाईल मध्ये पेपर मध्येच आहे, व्हॉट्सअपवर. म्हणून मला एक राजाची गोष्ट आठवते. एक राजा होता, एक राजा. एक गायक गेला त्यांच्या दरबारामध्ये. गायकाने विनंती केली राजासाहेबांना, मी एक गाणं म्हणतो. त्यांनी म्हणले म्हणा. म्हणले तरी गाणं चांगलं सुमधुर वाणीमध्ये गाणं म्हणला. राजाचं मन खुश झालं, कान तृप्त झाले. त्यांनी का बक्षीस जाहीर केलं त्यांनी त्याला गायकाला, ह्याला एक 10 एकर जमीन देऊन टाकलं. खुश झाला तो गायक. परत म्हणला अजून एक म्हणतो. ठीक आहे म्हण, त्याच्याही पेक्षा चांगला गाणं म्हणलं त्यांनी. परत राजा खुश झाला, याला अजून एक 25 एकर जमीन द्या म्हणजे. त्याला आशा वाढली, त्याला लालसा झाली. त्याला साहेब शेवट म्हणजे महाराज शेवटचं म्हणतो म्हणा. ते दोन्ही पेक्षा चांगला गाणं म्हणलं. राजाच्या कारण अजून तृप्त झाली, मन शांती झाली. राजा म्हणला याला लिंबी चिंचोळी देऊन टाका म्हणत. घरी गेला, बायकोला सांगितलं. बायको पण खुश झाली. दोघं आनंदात अगदी जेवण केले, गप्पा मारत म्हणले राजा किती दिलदार आहे, काय राजा माणूस आहे, कलाला किती मानते, कलाला प्रोत्साहन देणार आहे, कला अभिमानी आहे, म्हणून एवढं बक्षीस जाहीर केलं. असं बोलत बोलत झोपी गेले सगळे. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 8 दिवस गेले, 15 दिवस गेल्यानंतर ती बायको म्हणाली नवऱ्याला, काय निरोप आला का राजाकडनं? त्याने म्हणलं नाही आलं. मग बायको म्हणली, हे बघा ते राजा आहेत, राज्याचा कारभार बघावा लागतो त्यांना. असले लहान गोष्टी कुठं आठवण राहणार आहे? तुम्ही जा दरबारामध्ये आणि जाऊन त्यांना आठवण करा. त्याने बायकोचं म्हणणं पटलं आणि बरोबर होतं ते. तो गेला दरबारामध्ये जाऊन परत मुजरा बिजरा करून उभा राहून काय परत काय काम करला म्हणला. तुम्ही डोकं नाही राजे असंच नाही, सांगा नाही काय घाबरू नका सांगा म्हणलं. मग त्यांनी सांगू ना काय महाराज मी 15 दिवसांपूर्वी आला होता, मी 3 गाणे म्हणलो होतो. हा म्हणला होता. तुम्ही बक्षीस जाहीर केला होता. हा केलं होतं. मग नाही मिळालं नाही काय असं. हे बघा काय तुम्ही गाणे म्हणला, बरोबर आहे, बरोबर आहे. ते गाण्याने माझे कान तृप्त झाले, मनाला शांती मिळाली, बरोबर आहे, बरोबर आहे. मग मी बक्षीस जाहीर केलं की नाही? हा केलं. तुझ्या कानाला तृप्ती मिळाली, मनाला शांती मिळाली. बापरे, असलं काम आहे. नुसतं 100 कोटी लगेच तुम्ही लिंबू चिंचोळ काळे 100 कोटी घंटा काहीच नाही दिला. हे असं फसवाफशीचं राजकारण. म्हणून ह्याला म्हणते दुनिया जुकती आहे तो चुकानेवाला. असं सगळं कारभार आहे. आता तर शहाणे व्हा, हुशार. तुम्हाला सगळं कळतंय, कळत नाही. आमच्यापेक्षा जास्त कळतं तुम्हाला. कळतं पण ओळख नाही म्हणतात ना ते ह्यालाच. आता ते वळवायची टाइम आलेली आहे आणि ती तारीख आहे 20 तारीख. 20 तारखेला बरोबर वळवा. मग ह्यांना कसं ओळखायचं ते आम्ही बघतो सगळं. तुझ्या करता जास्त वेळ घेत नाही. पुढं चालला आमची सभा आहे घोरामडीला. उद्याचे 20 तारखेला
आमच्या चिन्ह हाताचा पंजा, त्या पंजाच्या बाजूचं बटण दाबून परत एकदा आपली सेवेची संधी द्यावी एवढी विनंती करून माझे 2 शब्द कॅन्टीन मध्ये चहा पिऊन जाऊ सांगितलं बहुत ही खूबसूरती के साथ लिंबी चिंचोड़ी गांव में सिद्धराम जी मेत्रे साहब और उसके साथ साथ रमेश जी पाटिल साहब इनकी जो है जाहिर सभा हुई, जिसमें जो है गांव के सभी नागरिक जो है शामिल हुए थे। माशाल्लाह बहुत ही शानदार बाबा, बहुत ही शानदार कार्यक्रम हुआ, बहुत ही बेहतरीन प्रतिसाद मिला, बहुत ही खूबसूरत। तो फिर भाई लोग, आप सभी लोगों का बहुत बहुत शुक्रिया आज के इस पूरे व्लॉग को आखिर तक देखने के लिए। बहुत ही शानदार तरीके से पूरा कार्यक्रम वहाँ मेत्रे साहब का गाँव में, बहुत ही खूबसूरत जो है समर्थन मिला उनको। फिर भी कुछ बोले नहीं आता, मालूम क्या, क्योंकि पब्लिक है ये सब जानती है आगे क्या होगा। यहाँ पर सामने तो बोलेंगे हम आपको वोट देंगे, लेकिन आगे जाके जो है वो वोट देंगे नहीं देंगे, आप जीतेंगे नहीं जीतेंगे, ये सब पब्लिक के हाथ में, कुछ बोलने नहीं आता। अपन जो है सिर्फ यही गुमान कर सकते कि बाबा हम जीतेंगे। तो उसी गुमान में जो है ये पूरा कार्यक्रम चल रहा, माशाल्लाह बहुत ही शानदार जो है प्रचार वगैरह चल रहे। तो देखेंगे क्या होता, कहाँ पर कौन जीतता, क्या कौन हारता, ये सब जो है ऊपर वाले के हाथ में है, सब जनते के हाथ में। वो सब जो है अपने को 23 तारीख को मालूम पड़ने वाला है, तो देखेंगे। तो 20 तारीख को मतदान करना मत भूलो भाई, जैसे करने का करो। तो अगर आपको ये पूरा ब्लॉग पसंद आए तो इसे लाइक करो, ज़्यादा से ज़्यादा लोगों में शेयर करो, कमेंट बॉक्स में अपनी ओपिनियन बताओ। जाने से पहले चैनल को सब्सक्राइब करना मत भूलो। तो फिर तब तक के लिए अलविदा, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।